ही आमची शेतातली विहीर आहे आणि विहिरीमध्ये काय चालले तुम्हाला दिसते का? व्हिडिओमध्ये जरा काय दिसतं मला कमेंट करून सांगायचं आहे. इकडे ना पहिल्यांदा मी बघितलंय सापानं बेडकाला धरलंय. ओ हे ओ इकडे इकडे लवकर ये. हे बघा कसलं धरले बघा. तू खाईल आता? खायला जमत नाही त्याला. हा खरोखरचा साप आहे. केवढा मोठा आहे बघा. साप आहे का ते नागी काय म्हणतात? खरोखरचा म्हणजे ते काय म्हणतात? नाग आहे काय काय असतं? नाग नाहीये तो. धामीन पण म्हणतात ना म्हणून म्हटलं. नाग आहे. सापच आहे तो. ते त्याला डायरेक्ट गिळता येणार नाही. ते पाण्यात कसं पडणार आहे. अहो आणि दुसरा एक आणि पण आहे वाटतं साप. किती आहे त्याच्यात साप? 3 आहेत. बापरे डेंजरच आहे. म्हणजे यातलं पाणी पिणं किंवा हे याला पाणी नाही वापरतो. शेताला वापरतो आपण. ऐक बिचारा बेडकं पण का बारके आहे तो याच्यामध्ये. नेचर खूप मोठं याच्याशी मोठा बेडूक होतं तिथे. त्याला तर जास्त मोठा वाटला असेल म्हणून त्याने धरला नसेल. तो हे होत नाही. त्याला खायला जमणार नाही पाण्यात. तिथं सोडीना पण झालाय. त्याचा पायच धरलाय त्याने. एक पाय त्याचा अडकलाय तोंडात सापाच्या. तुम्ही कुणी बघितलंय का असं डायरेक्ट समोरासमोर असं साप वगैरे खातेलं? बापरे आयुष्यात मी पहिल्यांदा बघितलंय. बेडूक खाते साप खाते. हा सॉरी बघा. त्याला त्या सापाला बघून ना मला काय समजेना झाले काय करायचं आणि काय बोलायचं ते. अरे सोड रे सोड त्याला सोड. लाईव्ह शिकार आहे ते. बापरे हे वरती पण येत असणार मग शेतात वगैरे. पायरीवरून बसत येते. हो पायरीवर आले होते. ऐक पायरीवर दिसतोय. विहिरीला जी भिंत आहेत ना विहिरीच्या त्याच्यात घुसतात. हा ते दगडाचं आहे ना त्याच्यामुळे असेल. बांधकाम पोकळ झाले त्यात जाऊन बसलेले असत. नाही बाबा परत काय विहिरीत उतरण्याचं मी म्हणत होते विहिरीत उतरावं म्हणून. नाही रे ॲनाकोंडा आहे त्याच्यात. ॲनाकोंडा बघा ना एवढं मोठं आहे म्हटलं. ए बाबा सोड तरी त्याला नाहीतर खा तरी. ते कसं वाटायला माहिती आहे बघायला पण. नको बाबा चला पटकन इथून जाऊया. काय नाही ते नेचर आहे. नियम आहे. निसर्गाचं चक्र आहे. ते माणसं असं फिरते का चक्र? ते घेऊन गेलं होतं खाली पाण्यात आतमध्ये घेऊन गेलं ते. वाटतं खाली गेला. दिसलं बापरे. चला चला बाबा इथून पटकन चला. दुसरा कुठून तरी यायचा. एंड ऑफ शिकार.